जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपली तणनाशक प्लस कीटकनाशक दोन्ही एकत्र फवारणी चालू आहे। तर यामध्ये आपण कोणते तणनाशक घेतलेले आहे आणि कोणते कीटकनाशक घेतलेले आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की आपण तणनाशकासोबत कीटकनाशक जर वापरले तर आपल्याला फवारणीचा रिझल्ट मिळेल का नाही, तर तणनाशकाचा रिझल्ट मिळेल का नाही, तर त्याबद्दलच आज माहिती घेणार आहोत। तर आपल्याला तणनाशकामध्ये कुठलाही फरक रिझल्टमध्ये पडत नाही। आपण जर सोबत तणनाशक प्लस कीटकनाशक जर फवारणी केली तर आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळतो आणि आपल्याला सोबत फवारणी केल्यामुळे आपल्याला फवारणीचा खर्च वाचतो। एकाच फवारणीत आपले दोन्ही काम होऊन जाते, तणनाशक आणि कीटकनाशक। तर यामध्ये आपण कोणते तणनाशक वापरलेले आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि कीटकनाशकामध्ये आपण कोणते कीटकनाशकाचा वापर केलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आपण सोबत फवारणी केली तर कुठलाही आपल्याला तणनाशकाच्या रिझल्टमध्ये फरक पडत नाही। दरवर्षीच मी यामध्ये आपण सोयाबीनमध्ये तणनाशक आणि कीटकनाशकाची सोबत फवारणी करत असतो। तर तुम्ही जर करत नसाल तर करा, आपल्याला मजुरीचा खर्च वाचतो आणि वेळेची सुद्धा बचत होते। तर आता बघूया आपण कोणते तणनाशक आपण वापरलेले आहे। तर तणनाशकामध्ये आपण वापरलेले आहे अदामा कंपनीचे शाखेत। तर यामध्ये घटक आहे इमॅजिथ हायपर 3.75% आणि प्रोपॅक्युजाफोप 2.5%। तर इमॅजिथ हायपर हे घटक आपल्याला रुंद पानाच्या गवतासाठी मदत करणार आहे आणि प्रोपॅक्युजाफोप हे गवतवर्गीय लांब पानाच्या तणांना याचे नियंत्रण करणार आहे। तर या तणनाशकामध्ये आपण तणाचं नियंत्रण करू शकतो। योग्य असे रिझल्ट या तणनाशकाचे भरपूर शेतकऱ्यांना मिळतात। अशा प्रकारे आपण याची फवारणी करणार आहोत। तर आपण कीटकनाशकामध्ये घेतलेला अलिकामध्ये जर आपण घटिक बघितलं तर थायमिथॉक्झॅम प्लस लॅम्बडा सायरोथ्रिन घटक असलेले हे अलिका आहे। तर पांढरी माशी असेल, खोडकिडा, चक्रभुंगा अशा विविध किडींना यामुळे आपल्याला बंदोबस्त होणार आहे। तर याचा आपल्या जर प्रमाण बघितले तर 15 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण याची फवारणी करणार आहोत। या दोन्हीची आपण आज फवारणी चालू आहे आपली। कुठलाही फरक आपल्या तणनाशकाच्या रिझल्टमध्ये यामुळे होणार नाही आहे। तर आपण अशा प्रकारे एकत्र फवारणी करू शकतो आणि आपल्या मजुरीचा खर्च असेल एकाच आपल्या फवारणीत दोन्ही होऊन जाईल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।